दहशतवाद्यांना कोणती जात नसते. दहशतवादी कुठल्या धर्माचा नसतो. पण नेहमी त्यांच्या मार्फत जे मारले जातात ते हिंदूच असतात. हेच मोठं दुर्दैव. ना जात विचारली, ना भाषा विचारली, ना राज्य विचारलं, ना गाव विचारलं. विचारलं ते फक्त धर्म आणि गोळ्या डोक्याच्या आरपार झाल्या. पहलगाममध्ये हेच घडलं मित्रांनो. 27 लोकांनी आपला निष्पाप जीव गमावला. कुणाचा नवरा, कुणाचा मुलगा, कुणाचा मुलगा यांनी आपली काहीही चूक नसताना फक्त कट्टरतेच्या ज्या भावनेला ते लोक बळी पडले. आता या हल्ल्यावर, या अतिरेक्यांच्या हल्ल्याला प्रतिरोध किंवा सबक म्हणून मोदी सरकारनं असे काही निर्णय घेतलेत. ते निर्णय म्हणजे पाकिस्तानची चड्डी काढल्यासारखं आहे. आणि पाकिस्तानला भीक मागायला सुद्धा ते निर्णय प्रवृत्त करतात. अहो, ज्या लोकांकडे खायचे वांदे आहेत, ज्या लोकांना चड्डीच्या नाड्या नाहीत, हे असे हरामखोर लोक यासाठी प्रयत्न करतात आणि हे असे काही हल्ले घडवून आणतात. यासाठी पाकिस्तानचा जो आर्मी चीफ आहे, ह्या आर्मी चीफनं जो मुनीर नाव आहे, त्यांना 4-5 दिवसापूर्वीच एक गोष्ट बोलली होती की काश्मीर हे आमचं अविभाज्य अंग आहे किंवा ते आमची महत्वाची नाडी आहे. आणि हे जे लोक आहेत ना, हे काश्मीर पाकिस्तान व्याप्त आहे, जे पंजाब पाकिस्तान व्याप्त आहे, त्यातील जे काही भटके माते फिरू कट्टरपंथी आहेत, यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट भरलेली आहे की हे जम्मू काश्मीर जे आहे ती आमचं आहे, पाकिस्तानचं आहे आणि त्यासाठी आम्ही काहीही करू शकतो. हे ते वारंवार अशा भ्याड हल्ल्यातून दाखवून देतात. आणि दुर्दैव असं आहे, यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अशा गोष्टीला ते स्थानिक जे नागरिक आहेत जम्मू काश्मीरचे हे सहकार्य करतात. हीच मोठी खेदाची गोष्ट आहे. अगदी बाहेरच्या आतंकवाद्यापेक्षा भारतातील ह्या अशा गद्दार लोकांपासून भारताला धोका आहे. आता पंजाबातील जे सेनाप्रमुख मुनीर आहे त्यांनी हे बोलून दाखवलं होतं आणि त्याची प्रचितीही या ठिकाणी आली. आणि त्या ठिकाणी जो आले होते ते कुठल्या TRF नावाच्या संघटनेचे काही लोक होते, ते आतंकवादी होते असं मुळीच नाही. कारण ते पंजाब व्यक्त काश्मीरमधील, पंजाब व्यक्त पाकिस्तानमधील तेथील जे रिजनल मिलिटरी आहे तेथील शिकाऊ उमेदवार होते आणि त्यांना ट्रेन करून त्यांना इथं पाठवण्यात आलं होतं. आणि आता यामध्ये जे M4 कार्बाईन जिथं सापडली आहे, ही M4 कार्बाईनची जी निर्मिती आहे ते अमेरिकेची आहे. आणि अमेरिकेनं काही दिवसापूर्वी यांना हत्यार दिले होते. कारण पाकिस्तानकडे आपल्याकडे जगण्यासाठी किंवा त्यांच्याकडे स्वतःचं काहीच नाही, हे फक्त लोकांकडनं मागवतात आणि ते वापरतात. मग या ठिकाणी चीन म्हणा, अमेरिका म्हणा, यांना पूर्वी मदत करायची, पण आता अमेरिकेने ही हात वरी केलेत. कारण डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका ही आतंकवाद्यांच्या विरोधामध्ये स्पष्ट आहे. या ठिकाणी आता मुद्दा असा येतो, जो मुद्दा महत्वाचा आहे. आता भारताच्या बरोबरीनं, भारताच्या पाठीमागे, भारताच्या सोबत रशिया, अमेरिका आणि इस्रायल आहे. इस्रायलने तर हे गोष्टी 2-3 वेळेस बोलून हे दाखवल्या. अहो, ज्या प्रकारे फिलिस्तीनची अवस्था इस्रायलने केली, नकाशावर त्या देशाला झूम करून बघावं लागतं, मग ते इस्रायल नावाचा देश दिसतो. पण त्या देशानं फिलिस्तीनची जी अवस्था केली हे बघण्यासारखी आहे. आणि तीच अपेक्षा ही भारताकडून होते. भारताने सुद्धा असंच करून ह्या हरामखोरांच्या 10 पिढ्या याद राखल्या पाहिजे, याद ठेवल्या पाहिजे, असे पावलं उचलले पाहिजे. आता सर्जिकल स्ट्राईक नकोय, आता लढाई ही आरपारायची पाहिजे. आता तिथून जाऊन परत नाही यायचं, तिथं जायचं, घुसायचं आणि तांडव करूनच बाहेर यायचं. आता या ठिकाणी याच्या माध्यमातून काही एक नवीन 5 निर्णय शासनाने घेतलेले आहेत. तर हे 5 निर्णय सर्जिकल स्ट्राईकहूनही जास्त महत्त्वाचे आहेत आणि त्याहूनही जास्त हे पाकिस्तानसाठी शॉकिंग आहेत. त्यामधील जो पहिला आहे, पाकिस्तान सोबत असलेला 1960चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने बंद, स्थगिती. सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली कारण भारतामधून जे सिंधू जाते तिकडं त्याचं पाणी आता या ठिकाणी बंद करण्यात आलंय. म्हणजे हे लोक आता पाणी पाणी म्हणून मरणार, एवढं मात्र खरं आहे. आणि दुसरी आहे अट्टारी चेकपोस्ट जी आहे, म्हणजे अट्टारी आणि
वाघा बॉर्डर जी आहे हे बॉर्डर बंद करण्यात आलेली आहे. पुढलं आहे पुढील 48 तासामध्ये पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश. ते कोणी असो काही असो ह्या सगळ्यांना 48 तासामध्ये भारत सोडायचं आहे आणि परत ह्या लोकांना भारतामध्ये येण्याची परवानगी नाही आणि यांना कुठलाही भारतामध्ये प्रवास करण्याची परवानगी नाही. पुढला आहे नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तातील व्यक्तींना पर्सोना नॉन ग्राटा म्हणजे नको असलेली व्यक्ती घोषित करून भारत सोडण्याची 7 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे. जे काही तिकडचे काही आलेले आपले तर राजदूत असतील किंवा कुठले मोठे अधिकारी असतील ह्या लोकांना सुद्धा भारतामधून बाहेर निघून जावंच लागणार आहे परत पाकिस्तानमध्ये. आणि त्यानंतर आहे तो म्हणजे इस्लामाबाद मधील भारतीय जे उच्चायुक्तालयातून संरक्षण नौदल आणि हवाई दल सल्लागार आहेत पाकिस्तानमध्ये ते सुद्धा भारतामध्ये परत बोलवले आहेत. म्हणजे पाकिस्तानमध्ये जे भारतीय नागरिक आहेत ते सुद्धा भारतामध्ये परत येणार आहेत. महत्त्वाची गोष्ट बघा, भारतामध्ये जे जे लोक पाकिस्तानमध्ये आहेत ते परत भारतामध्ये अधिकारी असो राजदूत असो कोणीही असो उच्च पदावरील कुठलाही व्यक्ती असो हे भारतामध्ये परत. सिंधू पाणी बंद कुठलाही काहीही आता पाकिस्तानचा भारताचा थोडाही कुठला समझोता नाही किंवा कुठला करार नाही. आता यामध्येच एका युजरनं बोललं होतं की मेच्या शेवटला भारत हा पाकिस्तानवरती हमला करेल. हे गरजेचं आहे, काळाची गरज आहे. अहो ज्या कुत्र्याचं शेपूट हे नेहमी वाकडच आहे त्याला तुम्ही नळीत घालायचं तर बांधा त्याला काहीच फरक पडत नाही. मग असे हिरवे साप पोचण्यामध्ये काही हरकत नाही. फक्त 10 खेळाडूच्या टीमवरती इस्रायलनं हल्ला केला होता त्यावेळेस इस्रायलनं फॅलिस्ताईनची खटिया खडी केली होती आणि काही वर्षापूर्वीपासून ते 2 वर्षापर्यंत इस्रायलला फॅलिस्ताईन भ्यायचा. पण आताही जो काही त्यांनी कांड केलं होतं फिलिस्ताईननं त्यावेळेस सुद्धा जगाच्या विरोधामध्ये जाऊन जे इस्रायलनं कार्यवाही केली होती जे खटिया खडी केली होती ते सुद्धा भारतानं त्याला पाहून तसाच निर्णय घ्यावा आणि जे बॉर्डर आहे त्या बॉर्डरमध्ये सैन्य आतमध्ये घुसवा, मारून टाका, फाडून टाका, यांना उडवून टाका सगळ्यांना. हे परत भारताकडे त्या नजरेने पाहणार नाहीत. आणि याच्या बरोबरच जे ह्या कटामध्ये काही सामील असतील किंवा जे भारताच्या विरोधामध्ये भारतामध्ये राहून कार्य करतात अशांना सुद्धा त्या ठिकाणी चौकात नागडक करून फाशी द्या. आणि महत्त्वाची गोष्ट एक आहे मित्रांनो, या ठिकाणी या एक वारंवार तुम्हाला गोष्ट सांगावीशी वाटते. पहिल्यापासूनच भारताला हा दुश्मनापासून संरक्षण याची काही गरज नाही. भारतामध्ये जे काही हरामखोर आहेत अशांचा बिमोड शासनाला करावा लागेल. कारण याच्या माध्यमातून जे राजकारण चाललंय जे काही चाललेलं आहे हे बघून खूप लाज वाटते स्वतःला भारतीय असल्याची आणि ह्या देशाचा भाग असल्याची. कारण एवढी हरामखोरांची एवढी मानसिकता बनून गेलेल्या लोकांची ह्या लोकांना त्या घटनेचं गांभीर्य राहिलं नाही. त्या ठिकाणी लोकांना धर्म विचारून मारलं गेलं तर हे इकडनं दुसरा जो प्रोपोगंडा आहे चालवतायत. त्या ठिकाणी एक मुस्लिमही मेला होता, धर्म विचारून नाही मारलं. म्हणजे त्या दहशतवादी हल्ल्याला हे लोक इनडायरेक्टली सपोर्ट करतात मित्रांनो. त्या लोकांची त्या हरामखोरांची कुठलीही दयामाया करायची गरज नाही. पण त्या ठिकाणी ते लोकांमध्ये फक्त हिंदूच नाही मेले त्यामध्ये एक मुस्लिम ही मेला हे दाखवून द्यायला जी खटाटोप चाललेली आहे जी यांची एनर्जी वेस्ट होत आहे हे खूप पाहण्यासारखी आहे. कारण काही पक्ष आहेत काही गोष्टी आहेत त्यामध्ये एक गोष्ट दाखवतात काय पोस्ट होतात युट्यूबला न्यूजला की यामध्ये हा सुद्धा मेला आहे त्याचं धर्म विचारून कोणाला मारलं गेलं नाही. अरे कुठे घेऊन चाललाय तुम्ही कुणाला तुम्ही एवढं ज्ञान पाचतात. तुम्ही लिबरल आहात पण एवढे नीच लिबरल आणि एवढे वामपंथी एवढे कट्टरपंथी तुम्ही बनला चाले हो. ज्या ठिकाणी आपलेच 28 लोकांना तिथं मारलं जातं त्यावर तुम्ही राजकारण खेळता त्यावर तुम्ही राजकारण पेटवता. मग आता ही ज्या वेळेस फक्त ही गोष्ट जम्मू काश्मीरची नाही ही गोष्ट मुंबईतही घडलेली आहे. ही गोष्ट कलकत्ता पश्चिम बंगालमध्ये घडलेली आहे. ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी घडत आहे. फक्त आपण वाट बघत आहोत का ते आपल्यावर यायची किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये यायची. तुम्ही हेच वाट बघत असाल तर तुम्हाला सुनता करून घ्यावं लागेल. कारण त्यावेळेस
तुमची सुनता करून तुमची सुनता बघितल्यानंतर ते लोक तुमचा हल्ला करणार नाही, तुम्हाला ते जीवन सोडतील. एवढी परिस्थिती आपली बेकार होऊन बसलेली आहे. आणि तरीही यामध्ये हे राजकारण, कुठे हे राजकारण? अरे राजकारण ठिकाणी राजकारण करा, पण या ठिकाणी गोष्ट राजकारणाची नाही, या ठिकाणी गोष्ट आहे अस्तित्वाची. डोळे उघडा, बघा. एक काळ असा येऊन जाईल, तुमची पॅन्ट काढून ते बघतील तुम्ही कुठल्या धर्माचे आहात. मग त्यावेळेस तुम्हाला कळेल. त्यावेळेस आपण आपलं गटार उघडलं होतं, आपण त्यांची बाजू घेतली होती, ते चुकीचे होते, घ्यायला नको पाहिजे होते. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.